नमस्कार. आजच्या या योग साधनेमध्ये मी कोण या प्रश्नाकडे शांतपणे बघणे आहे. डोळे अलगद मिटा, चेहरा छान सैल सोडा. श्वासावर कुठल्याही पद्धतीचा ताण न देता फक्त स्वतःकडे बघा. पाहायला सुरुवात करा, कारण आज आपण ऐकणार आहोत निर्वाण षटकम. आदि शंकराचार्य यांनी रचलेलं हे 6 कडव्यांचं अद्भुत स्तोत्र. असं म्हणतात, बालावयात प्रवास करत असताना एका ऋषींनी त्यांना विचारलं की बाबा तू कोण आहेस? आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून जन्माला आलं ते हेच निर्वाण षटकम. पहिल्या 5 कडव्यांमध्ये त्यांनी सांगितलं मी काय नाही, आणि शेवटच्या 6व्या कडव्यात त्यांनी जे अनुभवलं ते मांडलं. निर्वाण स्थिती. त्या निर्गुण निराकारापर्यंत पोहोचल्यानंतर, त्याला जाणल्यानंतर जी स्थिती मिळते, जिथे मिळतो अद्भुत सच्चिदानंद. अहंकार, भीती, आपली स्वतःची ओळख जी आपण समजतो ह्यांच्या पलीकडची अशी एक शांत अवस्था, जिथे फक्त उरतो शांत शुद्ध सच्चिदानंद अनुभव. आता प्रत्येक कडव्याचा अर्थ ऐकूया, आणि नंतर जेव्हा निर्वाण षटकम गायल्या जाईल तेव्हा त्या शब्दांना छान खोलवर मनात उतरवू. मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकारही नाही, मी शरीर नाही आणि इंद्रियही नाही. माझ्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात, जे विचार उत्पन्न होतात, मी ज्या वेगवेगळ्या भूमिका बजावते तेही मी नाही. आपण अनेकदा म्हणतो माझं मन खूप अस्वस्थ आहे, पण जर मन अस्वस्थ आहे तर ते पाहणारा मी वेगळा असेलच की. तो कोण? मी श्वास नाही, पंचप्राण नाही, 7 धातूही नाही आणि शरीरही नाही. जे बोलणे ते मी नाही, हे हात पाय नाही. आपण शरीराशी इतके जोडले जातो की शरीर बदललं की मी बदललो असं आपल्याला वाटतं, पण शरीर बदलत राहतं. अहो, जे सतत बदलत राहतं मग तो मी कसा असेल? आतला साक्षी मात्र तसाच राहतो. मला राग नाही, लोभ नाही, कोणाचा मत्सर नाही आणि मोहही नाही. माझं खरं अस्तित्व या सर्व भावनांच्या पलीकडचे आहे. कारण या भावना येतात आणि जातात, पण त्या कायम राहत नाही. आणि जे कायम राहत नाही, सतत बदलतं. जसं आकाशामध्ये ढग येतात आणि जातात. जे सतत बदलत राहतं मग त्या मी असूच शकत नाही. मी पुण्य नाही, मी पाप नाही, सुख नाही आणि दुःखही नाही. मंत्र, तीर्थ, वेद यांच्या पुरताही मी मर्यादित नाही. आपण स्वतःला सतत लेबल देतो, टॅग लावतो बघा, चांगला, वाईट, यशस्वी, अपयशी. पण त्या सगळ्या ओळखींच्या पलीकडेही एक आहे शांत अस्तित्व, जे बदलत नाही. मला मृत्यू नाही, मला कसली भीती नाही, कुठल्या जातीचा मी नाही, कोणाबरोबर भेद नाही. मी जन्मलोही नाही आणि म्हणून माझा अंतही नाही. आपल्या आयुष्यातली सगळी भीती काहीतरी गमावण्याची असते, पण जे खरं मी आहे ते कधीच नष्ट होत नाही. आणि जे नष्ट होतं ते मी कसे असणार? 6व्या कडव्यामध्ये त्यांनी अनुभूती मांडली. मी कोण आहे? मी आहे शांत चैतन्यमय आनंद स्वरूप. मी शिवस्वरूप आहे. जेव्हा आपण या सगळ्या ओळखींपासून थोडं दूर जातो ना, तेव्हा आतमध्ये खोल
एक शांत जागा सापडते, जिथे काही सिद्ध करायची गरज नाही, कोणाला इम्प्रेस करायची गरज नाही, मला काही बनायचं नसतं बरं. तिथे फक्त असायचं असतं. आता छान शांत डोळे बंद आहेत. काही क्षण फक्त शांत बसा आणि या निर्वाण षटकमचा प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ छान खोलवर उतरू द्या. मी शुद्ध चैतन्य स्वरूप, शिवोहम शिवोहम. मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं, न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे, न च व्योमभूमिर्न तेजो न वायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु, न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशा, न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ, मदो नैव मे नैव मात्सर्यभावः, न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं, न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञः, अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदा, पिता नैव मे नैव माता न जन्म, न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. अहं निर्विकल्पो निराकाररूपो, विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणां, न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं, शिवोऽहं शिवोऽहं, शिवोऽहं शिवोऽहं, शिवोऽहं शिवोऽहं.